नाही आमच्याकडे पत्र आहे पालिकेचं साहेब तुमचं सगळं मान्य की सगळं दाखवलं मॅडम नाही म्हणणे वारंवार प्रशासनाला विनंती करतोय स्वतःची बादली स्वतःचं बाथरूमचं भांडं घेऊन पालिकेमध्ये चाललेलो आहे अहो 2 लाख लोकांच्या प्रश्न आम्ही मांडायला आलो साहेब 21 पासूनचा विषय आहे आम्ही काय घोटाळा बाहेर काढतोय का भ्रष्टाचार आमचं काम करा फक्त साहेब आम्ही तिथंच होता मॅडम VC मध्ये आहे मॅडमने सांगितलं किती माणसं म्हणजे 5 माणसं आहेत VC झाली की तुम्ही त्यांना घेऊन या अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आपण विश्रांतवाडी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडर जेवढे शौचालय आहेत त्यांची अवस्था बिकट आहे आणि त्यांना सांगितलं तर ते म्हणतात की आमच्याकडे बजेटच नाही तर आम्ही हे शौचालयाचं भांड आयुक्तांना द्यायला पुणे शहर आयुक्तांना द्यायला इकडे आलेलो आहे आणि मी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो की 2017ला निवेदन काढलं होतं की बाबा तुम्ही अधिकाऱ्यांनी शौचालयाची तपासणी करावी कुठले शौचालय चांगले आहेत वाईट आहे जर चांगले असतील तर त्यांना अजून चांगलं करावं आणि खराब असतील तर त्यांना दुरुस्त करावं कडी कोंड्यापासून आयुक्तांनी आदेश काढले की कडी कोंडा जरी नसेल तरी ते कडी कोंडा लावावा पण आता तुम्ही या स्थितीला बघू शकता की 4 कोटीचे शौचालय फिनिक्स मार्केट समोर आपल्या पुणे शहरामध्ये 4 कोटीचे शौचालय बांधण्यात आलेत पण जे जुने शौचालय आहेत तेच जर तुम्ही दुरुस्त करू शकले नाही तेच जर तुम्ही टिकवू शकले नाही तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हजारो कोटीचं बजेट तुम्ही वायाला घालवताय याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो प्रशासनाला विनंती करतो पालिकेला विनंती करतो की पहिला वस्ती भागामधील सामाजिक विषयांमधले सार्वजनिक शौचालय हे दुरुस्त केले पाहिजे ड्रेनेज लाईन दुरुस्त केला पाहिजे कळस भागामध्ये रस्ते नाहीयेत रस्ते दुरुस्त केले पाहिजे उगाचच हजारो कोटीचं बजेट AC टॉयलेट स्मार्ट टॉयलेट म्हणून तुम्ही काहीतरी दिखाव्यासाठी फोटो काढून व्हायरल करण्यापेक्षा तुम्ही जर कामं केले तर पब्लिकचे कामं केले तर त्याचा आनंद होईल धन्यवाद